मित्रांनो नमस्कार। आता महाराष्ट्र पोलीस भरती अंतिम टप्प्यामध्ये आहे। कोर्टानं शासनाला थोडंसं झापलं होतं। कोर्टानं शासनाकडनं माहिती मागवली होती। ह्या दोन्हीही माहित्या त्यानंतर पोलीस भरती 2025 पद आणि त्याबरोबर एक नवीन योजना एका जिल्ह्यानं चालू केले, एक गाव एक पोलीस। आपल्याला ह्या सगळ्या विषयी फक्त 5 मिनिटांमध्ये ते अपडेट घ्यायचे आहे। बघा, जूनच्या 23 तारखेपर्यंत 24 तारखेपर्यंत सगळे अहवाल मागवलेले, पण आता सगळ्या जिल्ह्याचे अहवाल हे जात आहेत। हा मुद्दा पहिला म्हणजे रिक्त जागेची मागणी केली होती 2025च्या डिसेंबरपर्यंत, ती आता प्रत्येक जिल्ह्याची घटक वाईज जात आहे। म्हणजे ते संकलन पाहिजे जागेचं, ते संकलन आता होत आहे। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, जे काय पदभरती आहे पोलिसांचे, त्यामध्ये आता एक नवीन योजना चालू केलेली आहे। ती सध्या योजना सुरू आहे पुणे जिल्ह्यामध्ये। आता पुणे ग्रामीण मध्ये जे काही तालुके आहेत, जे काही गाव आहेत, अशा प्रत्येक गावामध्ये एक पोलीस पाटील आणि एक पोलीस अंमलदार ही योजना आली आहे। जे पाठीमागे कारण काय आहे, त्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, त्यानंतर महिला सक्षमीकरण आहे, त्यानंतर गावातील जे काय लहान मोठे काही झगडे असतील, भांडणं असतील, काही वाद असतील, हे वाद हे लवकरात लवकर सोडवता येतील आणि त्या ठिकाणी जे मनुष्यबळ पोलिसांचं पाहिजे त्या ठिकाणी स्पॉटला असेल। म्हणजे काही घटना गावागावात होतात, त्या घटना बाहेर लवकर येत नाहीत, त्या घटना गावात काही लोक दाबतात। मग ह्या घटना कुठल्या अशा गोष्टी गावागावामध्ये होऊ नये आणि जे गुन्हेगारी वाढतात त्या गुन्हेगाराला आळा बसावा, याच्या उद्देशानं पुण्यामध्ये ही एक गाव एक पोलीस पाटील आणि पोलीस अंमलदार ही योजना राबवली। याच्या माध्यमातून 1500+ पोलीस कर्मचारी तिथे कामाला लागलेले आहे। जर हीच योजना प्रत्येक जिल्ह्यानं अंमलामध्ये आणली तर अजून येणाऱ्या काळामध्ये पोलिसांची भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये 100% होणार, त्यामध्ये काहीही शंका नाही। आणि महत्त्वाचा विषय मित्रांनो असा आहे की आता महिला सुरक्षा असेल किंवा महाराष्ट्राच्या लोकांची सुरक्षा असेल, सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे। मग या समाजाचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी, त्यांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस बल हे डिपार्टमेंटला चांगलं पाहिजे, पण सध्या पोलीस बल हे कमी आहे। आता नवीन पोलीस स्टेशन असतील, काही नवीन यंत्रणा असतील, त्यानंतर नवीन काही साईड ब्रँच असेल किंवा नवीन CP ऑफिस असतील, ह्या सर्वांचा विचार करून जे पोलीस भरती होणार आहे ती भरती ही थोडीशी मोठीच असणार आहे। पाठीमाग बोललो 10,000 12,000, पण त्याहूनही मोठी भरती येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। आता पोरांची मागणी अशी होती की पोलीस भरती ही सप्टेंबरला होणार आहे, पण तुम्ही फॉर्म आता भरून घ्या। एक पोरांची विनंती होती CM साहेबाला आणि HM साहेबांना, दोघे आता एकच आहेत। त्यामुळं मे महिन्यामध्ये 16 तारखेच्या आसपास फॉर्म सुटू शकतात। बातमी आहे, पण ती बातमी तुम्हाला मी कन्फर्म आहे असं सांगत नाही। अशी माहिती मिळाली की 16 मेच्या आसपास हे ऑनलाईन फॉर्मला सुरुवात होईल आणि जूनमध्ये फॉर्म हे क्लोज होतील। आणि जी उर्वरित काय भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया ही सप्टेंबर ऑक्टोबरला सुरुवात होईल, अशी माहिती आपल्याला ऐकायला मिळाली बरं का। कन्फर्म नाही, काय कन्फर्म काय डेट्स असते तुम्हाला मी त्यावेळेस तुम्हाला सांगेन की ह्यावेळेस हे भरती होणार आहे। आणि पोलीस बरोबर तुमचे फॉरेस्ट गार्डची भरती आहे, त्यामुळं सर्वांनी ग्राउंडला लेखीला वेळ द्या, टाइम टेबल चालू ठेवा, टाइम टेबलनुसार अभ्यासाला लागा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तर तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे वेळ वाया घालवू नका। कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, आप करे सो अभी कर, पल में प्रलय आएगा तो करेगा कब। त्यामुळं प्रयत्नाकडे तुम्ही साईड देऊ नका, करत राहा आणि तुम्हाला लवकरात लवकर हे काही चालू होईल, फक्त आपल्याला त्यावेळेस तयार राहावं लागेल। नमस्कार।